मैत्रिणींनो, कोकणात नवीन औसा कसा करतात ते आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी सुचिता व्लॉगमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. तर आपल्या व्हिडिओला कोणी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करून आपल्या नातेवाईकांना शेअर करा व बेल आयकॉनच्या बटणावर क्लिक करा, म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला लगेच पाहायला मिळतील. तर वंशासाठी काय काय लागणार आहे ते आपण पाहूया. नवीन 5 सुपं घ्यायचे आहेत. आमच्यामध्ये 5 सुपं घेतात. काही ठिकाणी 2 मोठी सुपं व 3 छोट्या सुपळी घेतात. नंतर संत्री, मोसंबी, केळी, चिकू व सफरचंद अशी 5 प्रकारची फळं, 5 प्रकारच्या भाज्या, अशाच प्रकारे अजून काय काय लागतं ते पुढे आपण पाहणारच आहोत. तर ही 5 सुपं मी पाण्याने धुवून घेतली आहेत आणि सुकवून घेतली आहेत. उद्या सकाळी घाई नको म्हणून मी ह्या सुपांना दोरा बांधून घेणार आहे. तर तो पांढरा दोरा सुपाला गुंडाळायचा असतो आणि तो कसा बांधायचा ते पाहूया. तर इथे सुपाच्या टोकाला गाठ मारून शेवटच्या टोकाला फिरवून आणायचा. अशा प्रकारे 5 फेरे घ्यायचे. नंतर ते सर्व दोरे एकत्र येण्यासाठी अशा प्रकारे गाठ मारायची आहे. तर हा दोरा सुपाला का बांधायचा बरं? तर त्यामागचे कारण असे आहे की आपण जे काही सुपात मांडत असतो ते बाहेर येऊ नये, म्हणजे फळं, पानं, सुपारी वगैरे जे काय आपण सुपात ठेवतो ते बाहेर पडू नये म्हणून हा दोरा बांधायचा असतो. तर ह्या दोऱ्याला आपण आता हळद पिंजर लावून घ्यायची आहे. ही पिंजर मी तेलामध्ये भिजवून घेतलेली आहे. तेलामध्ये अशासाठी भिजवून घेतली आहे की जर आपण ह्या सुपाला पिंजर लावताना ती दिसली पाहिजे. जर पाण्यात भिजवली असती तर ती निघून गेली असती, म्हणून ही पिंजर तेलात भिजवून घ्यायची असते. आणि हळद ही पाण्यामध्ये भिजवून घ्यायची. तर अशा प्रकारे मी इतर सर्व सुपांना दोरा बांधून हळद पिंजर लावून तयारी करून ठेवणार आहे. कारण उद्या सिद्धीला दापोलीमध्ये औसा करून रत्नागिरीत जायचे असल्यामुळे मला आज थोडीशी तयारी करावीच लागणार आहे. माझे इथे सुपाला दोरा बांधून हळद पिंजर लावून झालेली आहे. ही पहा, सुपाला किती हळद पिंजर सुंदर दिसत आहे ती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून जेवण कपडे करून सुपं भरायला घेतली. एकूण मला 7 सुपं भरायचे आहेत. 5 सुपं सिद्धीची व 1 माझे आणि माझ्या मुलीची. तर इथे मी सतरंजी अंथरून घेतलेली आहे. सुपं जमिनीवर ठेवायची नसतात म्हणून काहीतरी असे अंथरून घ्यायचे असते. एक एक करून अशी 6 सुपं मांडली. 7वे सूप तिथे राहत नसल्यामुळे कपाटावर ठेवले. सुपावर थोडेसे पाणी शिंपडून घेत आहे आणि सुपाच्या मधोमध तांदूळ ठेवायचे. अशा प्रकारे सुपामध्ये तांदूळ ठेवून झाले आहे. आणि आता आपण काकडीची पानं लावून घेणार आहोत. प्रत्येक सुपात 5-5 पानं मांडायची आहेत. मला इथे माझ्या सुनेने व लेकीने पण मदत केली आहे. काकडीचे पान मांडून झाल्यावर त्याच्यावर बिड्याचे पान व सुपारी मांडून घेतली. छोट्या छोट्या काकड्या पण सुपामध्ये मांडून घेतल्या. खरं तर काकडीचे तुकडे करून प्रत्येक पानावर लावतात, पण मी इथे अख्खी काकडी लावली आहे. असे तुकडे केले की ते फेकून देतात. अख्खी काकडी लावली तर कोणीतरी खायला घेईल, म्हणून मी अख्खीच काकडी लावली आहे. मोसंबी, संत्री, केळी, चिकू व सफरचंद अशा प्रकारे 5 प्रकारची फळं लावून घेतली. खरं तर एका काकडीच्या पानावर 5 फळं ठेवायची असतात, म्हणजे एका सुपात 25 फळं आली असती. आणि अशी 5 सुपावर 25×5=125 फळं आली असती. एवढी सुपं आम्हाला उचलायला झेपली नसती, म्हणून मी एकच फळ प्रत्येक पानात लावलेलं आहे. म्हणजे एका सुपात 5 प्रकारची फळं लावलेली आहेत.
आयडिया केली ती म्हणजे एक मोठी पिशवी घेऊन त्याच्यामध्ये नारळ, 5 प्रकारचे ड्रायफ्रूट्स म्हणजे खारीक, अक्रोड, बदाम, पिस्ता असे एक करंडाफणी आणि नंतर 5 प्रकारचे खायचे पदार्थ म्हणजे करंजी, रवा लाडू, बेसन लाडू, भाकरवडी आणि शंकरपाळी असे एका पिशवीत पॅकिंग करून ही सर्व मोठ्या पिशवीत पॅकिंग करून सुपामध्ये ठेवली. हे पहा, हे म्हाळुंग्याचं फळ आहे. याला औषधामध्ये फार महत्त्व आहे. ही एकूण प्रत्येक सुपात एक अशा प्रकारे 5 फळं लागतात. पण यंदा नवीन औषध असल्यामुळे मला एकच फळ मिळालं. 4 फळं मिळाली नाहीत. आत्ता पहा, 5 प्रकारच्या भाज्या लागतात. पडवळ, भेंडी, काकडी, करिंदा आणि कारले असे 5 प्रकार प्रत्येक वाणात ठेवायचे असतात. हा करिंदा आहे, तो मी अख्खाच लावत आहे, म्हणजे 5 सुपात 5 अख्खे करिंदे लावणार आहे. हळद आणि ही पिंच अशा पुड्या बांधलेल्या आहेत. कारण का ही सुप गौरीजवळ राहणार आहे म्हणून आणि गणपतीजवळ. तर मी आता एक पुडी प्रत्येक त्यातली हळद पिंचची टाकते.
अशा प्रकारे आमची सर्व सुपं भरून झाले आहेत। आता आम्ही तयारी करून गौरीजवळ पूजायला निघालो आहोत। सिद्धीला 5 सुपं झेपणार नाहीत म्हणून तिला 3 दिलेत आणि बाकीची एक एक सुपं आम्ही दोघींनी घेतलेली आहेत। आम्ही करजूकरांच्या इथे गौरीसाठी ओसायला येतो, तर तिथे आम्ही आलो आहोत। सिद्धीची पूजा चालू आहे। अरे बापरे, नेमका लाईटच गेला, तरी पण आम्ही पूजा करून घेतली आहे। वरचं धरतीस की खालचं धरतेस? खाली तांदूळ टाक, इथे टेको जरा, तांदूळ टाक, सावकाश खाली टेको, खाली टेकवून तरी चालेल। तांदूळ टाक। गणपतीला गौरीला का परत एकदा टाक तांदूळ। इथेच ठेवतीस ना गौरीला? गोल कधी मला तर ती घेऊन तिला मागता नाही येणार, मला तिच्या घ्यायला लागेल। घे अशी इथे एकच गोल फेरी मारायची 4 बाजूला। तांदूळ आहे हातात, आता घेऊनच ठेव, 2 दाणे टाक। एक हात खाली घाल, एक हात वरती। हां, मी धरले। तू सुटले मागे असं कर। तांदूळ टाक आणि तांदूळ टाक, जरा टाक, 2 दाणे टाक। हां, इकडे कर। हो, सावकाश सावकाश तांदूळ टाक। पुढच्या वर्षी एकच। हो, आता ह्याला ओवशील तेव्हा पण अशी 5 रुपये घेऊन ओवस। हो, आला नाही वाटतं, बाहेर आहे ना? आहे बाहेर आहे। मग इथे घ्यायचं ओसून ना। हाय बोलत त्याला म्हणजे काय तुम्हाला निरंजन ठेव गो। तांदूळ
हात सगळेजण? घाला. नाही, असं तिला फक्त तिला हात- ओवाळ. हात सुपाला हात लाव फक्त. लाव सुपाला हात लाव. परत तांदूळ टाक. डोक्यावर टाक. हा. झालं ना हो? हा, हा. बस ना. हा. आता गौरी जवळ येऊ दे. ठेवा तिथे. आणि आता गौरी जवळ तूप ठेवायचं ते कसं? ते तुम्ही एक ठेवा सूप. आता असंच ठेवायचं ना? का आधी तुम्हाला वाण देऊ दे. आधी गौरीला सूप ठेव. गौरीला सूप ठेवा. नंतर वाण दे. चौकट ठेवता येईल. हे आता ठेवते. हा ठेव असंच ठेव. नमस्कार कर. तांदूळ टाकून नमस्कार कर. आणि सांग बेडी बाकी तुझ्या माझी मान्य करून घे. काय चुकलं मागलं असेल तर माफ कर. हो बरे आहेत. फिरतायत ना? हो फिरतायत. त्या काठी घेऊन फिरतायत. हा. झालं ना. आता हे ठेवू खाली काय हो? हा. मग आम्हाला हे काय? करणार. झालं ना. काय करत होता? दे. देवाजवळ ठेवू जा. कॅडबरी दे. तिच्या हातात आहे काय ते? काय? फोड लगेच फोड. भरव त्याला. खरंच फोड. फोड. आता दिलाय मान तर बघा ना गं, भरव. तू पण थोडी खा आणि त्याला पण थोडी दे. लगेच ते की तू पण डेलिव्हरीवर भाग ऐकलंस काय? तू पण सूप घेऊन टाक लगेच. हा. हे पटकन घे हात. तिला फोडायचं नाही. एकच साईडने फोड असं. अगं मी म्हणते काय कॅडबरी साला मी म्हणते कॅडबरी तोडणार दाखव. 5 सुपं कोणाकोणाला दिली तर एक गौरीजवळ गेलं, दुसरं विकासला देण्यात आलं म्हणजे तिच्या मिस्टरांना देण्यात आलं, तिसरं सूप तिच्या नंदीला देण्यात आलं आणि 2 सुपं राहिले ती तिच्या माहेरी जातील. माहेरी गेल्यावर एक गौरीजवळ जाईल आणि एक सूप तिच्या मामाला जाईल. अशा प्रकारे आमच्याकडे 5 सुपं प्रत्येकाला अशी दिली जातात. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.